नमस्कार. जय लवजी. जय भीम मित्रांनो. मी अविनाश पारे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय लोकशाहीराची साहित्य चर्चा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण लोकशाही राणाभाऊसाठी यांची फुलपाखरू ही कादंबरी यांचं वाचन करत आहोत. तर त्याच मालिकेतला आजचा हा 14वा म्हणजे शेवटचा भाग आहे फुलपाखरू कादंबरीचा. आपल्या चॅनलवर नवीन असणाऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे अण्णाभाऊसाठी यांचं साहित्य हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. आणि जॅकची रोहिणीला दिल्लीहून तार आली की मी मुंबईला येत आहे, विमानतळावर थांब. तिथं हाती पडताच रोहिणी आणि ज्ञान ही दोघं विमानतळावर गेली. घर मोकळं झालं. परंतु दिलीपच्या डोक्यात भयंकर विचारांचं काहूर उठलं होतं. 2 दिवसात दिलीपनं मंजुळा आणि नरसया यांच्या लग्नाची तयारी केली. 4 दोस्त जमवले, 2 हार आणले आणि 10 मिनिटात त्यानं मंजुळाचं लग्न उरकून घेतलं. नंतर त्या एका झोपडपट्टीला एक झोपडं जोडून त्यात मंजुळा आणि नरसया यांचं बिराड थाटून दिलं आणि स्वतः मोकळा झाला. दिलीपच्या मनात एका जुन्या चिडीनं पेट घेतला होता. तो म्हणत होता, माझ्या बापानं दुसरी बायको केली, त्यामुळे आई संतापली. तिनेही दुसरा नवरा घेऊन त्या माणसाला जवळ केला आणि पुढं तो माणूस मंजुळाला घेऊन पळाला. त्याने एक मूल होईपर्यंत तिला जवळ ठेवली. तिच्या तरुणपणाचा भरपूर उपयोग घेतला आणि नंतर तिला हाकलून दिली, भिकेला लावली. स्वतःच्या मुलाचीही त्याला दया आली नाही. अशा माणसाला मी मुळीच क्षमा करणार नाही. मी त्याला जगू देणार नाही आणि त्याला जगण्याचा मुळीच अधिकार नाही. मी त्याला जर जिवंत ठेवला तर मला या जगात जगण्याचा काय अधिकार आहे. 2 दिवस कसे तरी गेले. रोहिणी जॅक बरोबर चॅलेंज हॉटेलात राहत होती आणि ज्ञान तिचा पाठपुरावा करीत होता. घरी कुणीच नव्हतं आणि दिलीपचं मन कल्याणच्या रोखानं धाव घेत होतं. तो भयंकर अस्वस्थ झाला होता. रात्रीचे 9 वाजले होते आणि दिलीप उठला. त्याने कपडे केले, चाकू घेतला आणि घराबाहेर पडला. आपण आज भयान कृत्य करणार आहोत याचा त्याला संपूर्ण विसर पडला होता. फक्त आपण कल्याणला कधी एकदा पोहोचतो या विचारानं त्याची पाठ घेतली होती. तो ज्या गाडीत बसला होता तिचा वेग वाढत होता, परंतु तो वेग दिलीपला भलताच मंद वाटत होता. स्टेशनवर गाडी थांबली की तो मनात चळपडत होता. अखेर एकदाचे कल्याण स्टेशन आले आणि दिलीपनं झेप घेतली. खिशात हात घालून आपला चाकू मुठीत धरला आणि तो त्या पुलाकडे गेला. तिथं अनेक बेवारशी कंगाल पडले होते. एका कोपऱ्यात मंजुळाचा नवरा बसला होता. तो गांजावडून तर झाला होता. तो त्या सर्व कंगालात मोठा आणि बलिष्ठ दिसत होता. आणि त्याच्यापुढं एक भिकारी आपल्या बायकोशी भांडत होता. तो दूर बसून तोंडाला येईल तसली शिवी तिला देत होता, परंतु त्याची ती नुसतीच बडबड मंजुळाच्या नवऱ्याला मुळीच पसंत नव्हती. तो त्या भांडखोर भिकाऱ्यावर चिडला, बिथरला आणि गुरकत होता. त्या भिकाऱ्यांना शिव्या देण्यात बसण्यापेक्षा उठून आपल्या बायकोला बडवावे असं त्याला वाटत होतं. दिलीपने त्याच्याकडे निरखून पाहिलं. पूर्वी तुरुंगात असताना त्याच्या आईबरोबर तो अनेकदा आला होता. चेहरा ओळखीचा दिसत होता, पण नक्की लक्षात येत नव्हता. म्हणून दिलीप विचारात पडला होता. मी त्याचं नावही त्याला आठवत नव्हतं. तोच मंजुळाचा नवरा समोरच्या भांडखोर भिकाऱ्यावर भडकला आणि ओरडून म्हणाला, ए बँचोत खंड्या, लेका ही बडबड बंद कर. अरे ही बायकाची जात लय वांगळ असते. त्यासनी बात कळत नाही. त्यासनी भडव्या लात कळते. बडव की. कसं बडवू? 2 पोरं आहे ती. खंड्या हात जोडून बोलला. दिलीप दूर उभा होता. तो त्याचं बोलणं ऐकत होता आणि त्याची नजर तीक्ष्ण झाली होती. खंड्याचं बोलणं ऐकून मंजुळाचा नवरा एकदम आवाज चढून म्हणला, कसा बडवू? अरे साल्या, म्या जवान मंजुळाला बडवून मी काखेला एक पोरग देऊन हाकलून लावली, हे तुला ठाव आहे का नाही?
हाय की. खंड्यानं उत्तर दिलं आणि मंजुळाचा नवरा अधिकच भडकून आला. अरे मादरचोद, आतापर्यंत मी 5 बायका चोपून हाकून दिल्या आणि परवाच मंजुळाला ठोकर मारून घालवली. तुम्ही मोठी माणसं, तसं मला कसं जमणार? पोरं आहे ती की. खंड्यानं उत्तर दिलं आणि मंजुळाचा नवरा म्हणाला, अरे भाडव्या, एका 6 महिन्याच्या पोरासकट मंजुळीला मी डावलून दिली, हे तुला ठाव आहे का नाही? बोल. आणि ते सर्व बोलणं ऐकून दिलीपच्या मस्तकात डोंब झाला. त्यानं आपल्या स्प्रिंगचा चाकू काढला आणि एखाद्या चित्त्याप्रमाणे झेप घेतली आणि एका पायावर एक घावाला लांब केला. एकंदर 16 घाव घालून त्यानं मंजुळाच्या नवऱ्याचा जीव घेतला. त्या प्रकारानं पुलाखालचे सर्व भिकारी भयभीत झाले. काही ओरडू लागले, काही धावा, खून खून असं बोंबलू लागले, तर कित्येक आपली पोरं बाळ घेऊन पळू लागले. आणि त्या दंगलीतून दिलीपही पळत निघाला. पण काही लोकांनी त्याचा पाठलाग केला. तेव्हा तो स्टेशनकडे पळत होता. रक्तानं न्हाला होता, दमला होता आणि त्याच्या हातात तो रक्तरंजित चाकू होता. पुढे जाताच आपल्यावर हल्ला होईल अशी पाठलाग करणाऱ्याला भीती वाटत होती. परंतु अखेर पोलिसांनी दिलीपला अटक केली. म्हणजे सकाळीच वर्तमानपत्रात कल्याणच्या पुलाखाली भीषण खून आणि दिलीप नावाच्या खुन्याला अटक अशी बातमी प्रसिद्ध झाली. आणि ती बातमी वाचून रोहिणीनं सुटकेचा निश्वास टाकला आणि मनात म्हणाली, माझ्या मागची एक पिढा टळली, पण एक आहे. दिलीपचा खटला कोर्टात दाखल झाला होता. रावबा शिंदेच्या खुनाबद्दल पोलिसांनी साक्षी पुरावे आणि कडक कोर्ट तयार केली होती. परंतु दिलीप निर्भय होता. आईचा प्रियकर आणि तरुण बहिणीला पळवून तिला दुःख देणारा एक डाकू आपण ठार केला, याबद्दल दिलीपला समाधान वाटत होतं. आपण फासावर चढणार अशी त्याची खात्री झाली होती. पण एकदा रोहिणीनं येऊन भेटावं असं त्याला फार वाटत होतं. तो तिची वाट पाहत होता. गजावर असून दिवस काढत होता. पण त्याचं लक्ष रोहिणीकडेच लागलं होतं. पण रोहिणी त्याच्या भेटीला मुळीच आली नाही. आपला एक वैरी, ज्यानं आपल्या आयुष्याची राखांगोळी केली, तो आता कधीही जिवंत बाहेर येणार नाही अशी त्याची खात्री झाली होती. शिवाय कॅप्टन जॅक आला होता आणि ती त्याला लुटीत होती आणि मजेत होती. ज्ञान एकदा जाऊन दिलीपला भेटून आला होता. परंतु त्यानं त्याच्यासाठी वकील दिला नव्हता, कारण त्यालाही तो नकोच होता. बाकी सर्व काही ठीक चाललं होतं. दिलीप खून करून तुरुंगात गेल्याचं समजल्यापासून शमशीरला जोर चढला होता. त्यानं आक्रमक धोरण घेतलं होतं. तो ज्ञानची पर्वा करीत नव्हता. रोहिणीवर सूड घ्यायचा, तिला काबूत घ्यायची, या एकाच उद्देशानं तो धडपड करीत होता. तो जॅकला तर कसपटा समान समजत होता. त्यानं आपले अनेक दोस्त गोळा करून जॅक आणि रोहिणी यांच्याभोवती सापळा लावला होता. चाकू तयार होते. शमशीर जीवावर उदार झाला होता. एकटा ज्ञान एक चाकू घेऊन रोहिणीच्या मागे उभा होता आणि तोही आता निर्वाणीचा विचार करत होता. आपला पडता काळ आहे हे तो जाणून होता, पण तो कणखर मनाचा होता आणि त्याचाही पुष्कळांवर दरारा होता. सिनेमा थिएटर माणसांनी भरले होते. पहिल्या दालनात गर्दी झाली होती. श्रीमंत जोडपी हातात हात घालून इकडून तिकडे रेंगाळत फिरत होती. काही रंगेल सिनेमाच्या नादिष्ट तरुणी त्या गर्दीत दिसत होत्या. त्या भयंकर थाटमाट करून आपल्या नायलॉनच्या घरंगळणाऱ्या पदरांना सावरून ठुमकत होत्या. बावचळलेली पोरं उंदराकडे मांजरानं पाहावं तशी त्यांच्याकडे पाहत होती. जॅकनं तिकीट काढलं होतं आणि तो रोहिणीला घेऊन फिरत होता. त्यानं आपल्या डाव्या हातानं रोहिणीच्या कमरेला विळखा घातला होता आणि बोलताना तो तिच्या ओठाला ओठ भिडून बोलत होता. आपण मुंबईत नसून वॉशिंग्टनमध्ये आहोत असंच त्याला वाटत होतं. आणि शमशीरनं आपल्याकडे कोर्ट तयारी केली होती. तो आपली इरसाल माणसं येऊन जॅकच्या खिशावर नजर ठेवून होता. त्याची माणसं त्याच्याच भोवती रंगळत होती. आज मार खायचा नाही, या साहेबाचा खिसा उडवायचाच असा त्याने निश्चय केला होता. त्याच्या मागे श्यामलाल होता. या दोघांनाही आज निराळाच पोशाख केला होता. पण रोहिणीनं शमशीरला ओळखला होता. ती जॅकला सावध करीत होती. पहिला खेळ सुटायला अजून वेळ होता. जॅक आणि रोहिणी बाहेर लावलेली चित्र पाहत फिरत होती. एका चित्रापुढे जॅक थांबला आणि त्यावेळी शमशीर त्याला भिडला. श्यामलालनं त्याची पाठ राखीत
शमशीरनं भरकन जॅकचं भरलेलं पाकिट उडवलं आणि ते श्यामलालकडे झुगारलं. पटकन ते झेलून श्यामलाल ते दुसऱ्याला दिलं आणि रोहिणीनं जॅकला चिमटून तुझं पाकिट गेलं असं सुचवलं. तसा जॅक फिरला. त्याने एक जोरदार ठोसा शमशीरच्या गालफडावर मारला आणि लगेच शमशीरने चपळाई करून जॅकच्या बरगडीत एक ठोसा मारला. थिएटरात मारामारीला आराम झाला. शमशीरच्या मदतीला श्यामलाल होता. ते दोघे मिळून जॅकला मारित होते आणि जॅक त्या दोघांशी लढत होता. रोहिणी घाबरून बाजूला उभी होती. दंगल वाढली होती. भित्री माणसं सैरा वैरा पळत होती. कित्येक तरुणी जॉर्जेटच्या साड्या सावरीत पळत होत्या. ज्ञान सर्व पाहत होता. शमशीर ओरडला, श्यामलाल, रोहिणी खलास कर. तसा श्यामलाल रोहिणीकडे फिरला आणि आता रोहिणी मरणार असा विचार करून ज्ञान पुढे धावला. त्यानं भरकन चाकू काढून बेभान झालेल्या श्यामलालला एका घावात लोळवला आणि श्यामलाल पडतात शमशीरनं चाकू काढून जॅकचा पुतळा बाहेर काढला. श्यामलालनी जॅक पडतात रोहिणी गर्दीतून सिनेमा बाहेर पडली आणि टॅक्सी करून पळाली आणि पोलिसांनी सर्व दारं रोखली आणि ज्ञान आणि शमशीर यांना अटक केली. ज्ञान श्यामलालच्या रक्तानं न्हाला होता. रोहिणी तेथून जी पळाली ती सरळ राजाकडे गेली. ती धापाटाकीत म्हणाली, राजा चल, मला धडव. अरे 2 खून झालेत. कोणाचे? अरे ज्ञाननं श्यामलालचा खून केला आणि शमशीरनं जॅकला ठार मारलं. पळ. रोहिणी कसं तरी बोलली आणि राजा विचार करत पडला. पण रोहिणी तिथं थांबली नाही. ती राजाला घेऊन आपल्या घरी गेली. तिनं लगेच सर्व सामानाची बांधाबांध केली आणि त्याच रात्री गाडीत बसून आईच्या घरी पोहोचली. रोहिणी आपल्या आईच्या घरी गेली आणि तिनं आईच्या पायावर मुरकण दिली. म्हणाली, आई, मी आता तुला सोडून कुठं जाणार नाही. मी याच घरात मरणार आहे. दिवस गेले. दिलीपला रावबा शिंदेच्या खुनाबद्दल फाशी झाली होती. ज्ञान श्यामलालच्या खुनाबद्दल काळ्या पाण्यावर गेला होता आणि रोहिणी राजाशी लग्न करून सुखी झाली होती. ती आपला नवा संसार थाटून नव्या सुखात निमग्न झाली होती. नवं जीवन तिच्याकडे धावत येत होतं. रोहिणी राजाशी एकनिष्ठ होती. आपण इतकं कुकर्म करूनही हा राजा आपल्याला देव मानित आहे याच तिला नवल वाटत होतं आणि ती राजाच्या हृदयाला सागराची उपमा देत होती. धन्यवाद.